दंडवतुः उद्धर्तुं भवसागरे निपतितान् जीवान् सदा दुःखितान् दद्रियो प्रतिमां कृपापरवश चैतन्यमूर्तिपरां कैवल्याध्वनि नागदेव प्रवर पान्तकृतो येन स देवश्रीचक्रधर शरण्यशरणम् अनन्तनिशं पातु माम् अनन्तनिशं पातु मां सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवतुः. महानुभाव पंथीय ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपण महानुभाव पंथाबद्दल जे ज्ञान ऐकत आहोत, त्यामध्ये मागच्या भागाला आपण ऐकलं की महानुभाव पंथीय लोक देवी देवतांच्या मंदिरात का जात नाही व तिथला प्रसाद का खात नाही याविषयी आपण ऐकत आहोत. तर आपल्या ज्या काही शंका आहेत, या शंका आपण मागच्या भागात घेतल्या होत्या. त्याची पहिली शंका आपण निरसन करणार आहोत. पहिली शंका आहे की देवदेवतांची भक्ती का करत नाही. म्हणजे महानुभाव पंथ हा हिंदू धर्मातला एक महानुभाव पंथ आहे आणि महानुभाव पंथ म्हणजे महान असा पंथ, एक ईश्वरी भक्ती करणारा, एकनिष्ठ भक्ती करणारा असा हा पंथ. हा पंथाची स्थापना कलियुगामध्ये श्री चक्रधर स्वामींनी स्थापना केलेली आहे. त्याला महान म्हणजे प्रतिती पंथही म्हणतात. तर असा हा महानुभाव पंथ, या महानुभाव पंथाचे काही नियम जे सांगितलेले आहेत की महानुभाव पंथामध्ये देवी देवतांची भक्ती का करत नाही, तर याबद्दल आपण भगवद्गीतासुद्धा याला ग्वाही देते. श्रीकृष्ण महाराजांनी ज्यावेळेस राजविद्या राजगुह्योग 9व्या अध्यायामध्ये 25व्या श्लोकात श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाला सांगत असताना सांगतात की परमेश्वराला जो भक्ती करत असतो तो अन्य त्यांच्याकडं भक्ती करत नाही. कारण परमेश्वर हा सर्वश्रेष्ठ आहे आणि परमेश्वर एक आहे आणि त्या एका परमेश्वराची भक्ती करावी म्हणून त्यांच्या ज्या शक्ती आहेत त्यांची भक्ती करण्याची गरज नाही. कारण शक्तीद्वारे जे भेटणार आहे ते परमेश्वरही देणारच आहे, म्हणून परमेश्वर हा श्रेष्ठ आहे. तर याला प्रमाण देण्यासाठी तिथं सांगतायत की यांती देवव्रता देवान पितृ यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेजा यांती मध्या जिनोपी माम. तर जीवाला व परमेश्वराला वेगळे जाणून भक्ती केल्यानं काय होणार, म्हणजे देवतेला आणि जीवाला, म्हणजे 4 पदार्थ आहेत, जीव देवता प्रपंच परमेश्वर. या 4ही पदार्थापैकी देवतेला आणि जीवाला व परमेश्वराला वेगळे जाणून भक्ती केल्यानं काय होतं, तर जो ज्याची भक्ती करेल तो त्याला प्राप्त होईल. म्हणजे या श्लोकामध्ये अर्जुनाने विचारलेला प्रश्न आहे आणि श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे की जो देवतांची पूजा करणारा आहे, देवतांना भजणारा पूजणारा आहे, तो देवतांना प्राप्त होणार आहे. पितरांची पूजा करणारा पितराला प्राप्त होणार, भूतांची भक्ती करणारा भूताला प्राप्त होणार. म्हणजे याचा अर्थ इथं सांगितलेलं आहे की भाग पाडले देवतांचे की भूत देवता वेगळे आहेत, पितृदेवता वेगळे आहेत आणि देवता वेगळे आहेत. म्हणजे यांचा अर्थ की देवता हा पदार्थ दान देणारा आहे, ज्याने जशी भक्ती केली तसं दान देणारा हा पदार्थ आहे, तो त्याच्या देवतांची प्राप्ती होते. त्या देवतांमध्ये पितृदेवतासुद्धा आहेत, त्यानंतर भूतदेवताची भक्ती करणारे आहेत, प्रेतांची भक्ती करणारे आहेत, समाधी थडगे प्रतिमे फोटो वगैरे पूजा करणारे आहेत, असे श्रद्धाभाव ठेवून पूजा करणारे लोक आहेत. पण सर्व भक्त त्याच्या देवतांच्या योनीमध्ये प्राप्त होणार. ज्या देवतांनी ज्यांच्यामध्ये अभिमान घेतलेला आहे, जसं थडगे वगैरे प्रेत यांची जी काही पूजा करणारे आहेत ते भूतांची भक्ती करणारे आहेत, त्या भूताकडं ते जाणार. पितरांची भक्ती करणारे म्हणजे मृत्यू पावलेले जे लोक आहेत त्यांच्याकडं त्यांची जी भक्ती करणारे लोक आहेत, जसं श्राद्ध करणे वगैरे, जे पितरांची भक्ती करतात मेले लोकांची, तर त्यांच्याकडे त्या पितरांच्याकडं जाणार. ते पितृ नावाच्या देवता आहेत त्यांच्याकडे त्यांना प्राप्ती होणार. आणि ज्या देवता आहेत म्हणजे स्वर्गलोकापासून तर मायेपर्यंत ज्या देवता आहेत, या देवतांची अंतराळपासून तर चैतन्य मायेपर्यंत ज्या देवता आहेत यांची जी भक्ती करणारे ते त्यांच्याकडे प्राप्त होणार. आणि परमेश्वराची भक्ती करणारे परमेश्वराकडे प्राप्त होणार. म्हणजे या भक्त योनीमध्ये काही एकट्याची भक्ती करणारे मला जेवून मिळतात. या ठिकाणी भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी स्पष्ट सांगून दिलेलं आहे की देवताची भक्ती करणारा देवताकडे जाणार,
पितृची भक्ती करणारा पितृकडे जाणार, भूतांची भक्ती करणारे भूताकडे जाणार आणि माझा भक्त माझ्याकडे येणार. या श्लोकाचा अर्थ इथं स्पष्ट करतो आहे की परमेश्वर वेगळा आहे, देवता त्यांच्या खाली आहेत, परमेश्वर श्रेष्ठ आहे, तो एकच आहे आणि त्या एकट्याचीच भक्ती करणारे परमेश्वराला प्राप्त होणार. या श्लोकामध्ये स्पष्ट इथं सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी एकाच परमेश्वराची भक्ती केल्यामुळं महानुभाव पंथ हा एका देवताची भक्ती म्हणजे अनेक देवतांची भक्ती करत नाही, तर एकाच परमेश्वराची भक्ती करत असतो. आणि म्हणून एका परमेश्वराची भक्ती केल्यामुळं तो देवी देवतांच्या भक्ती करत नाही, त्या देवी देवतांची तो भक्ती करत नाही आणि त्यांचा प्रसादही खात नाही. कारण एक परमेश्वर, एक श्रेष्ठ परमेश्वर असल्यामुळं सर्व जे काही दासी आहेत, जे काही शक्ती आहेत, त्यांच्याकडे जाण्याची काही आवश्यकता नाही. असं या श्लोकाचा अर्थ श्रीकृष्ण महाराजांनी स्पष्ट केला आहे. हे श्रीकृष्ण महाराज म्हणून राहिलेले आहेत, परमेश्वर अवतार. म्हणून देवता या मोक्षदायक नाहीत, म्हणून महानुभाव पंथ या परमेश्वराचीच भक्ती करतात, कारण परमेश्वरच मोक्ष देणार आहे. हा पहिला प्रश्नाची शंका हा महानुभाव पंथामध्ये आहे. आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे. उपदेश घेतल्यानंतर महानुभाव पंथाचे जे काही ज्ञान आहे की देवीदेवतांची भक्ती का करत नाही, या शंकेचं उत्तर या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे. दुसरा जो काही शंका आहे आपली की सूतक काळामध्ये जर कोणी एखादं वारलं, त्या घरचं अन्न पाणी का महानुभाव पंथ जे काही आहेत, उपदेशी आहेत, गुरु केलेले आहेत महानुभाव पंथामध्ये, ते का ग्रहण करत नाही? ऐका, नामधारक असेल, भिक्षुक असेल, साधू संत असतील, ते का स्वीकारत नाही त्या ठिकाणी? कारण सूतक काळात पंथी अनुयायांनी अन्न पाणी ग्रहण केले तर त्यामुळे काय होईल, त्यांच्या अंगी जाड्यत्व होईल. म्हणजे जर एखादा व्यक्ती वारलेला असेल आणि त्या वारलेला व्यक्ती कसा वारला, तो ॲक्सिडंटने वारला का साधा वारला, किंवा तो व्यक्ती हिंसाधारी होता का व्यसनाचे अधीन होता का, किंवा पाप करणारा होता, तो पुण्यात्मा तर होऊ शकत नाही. कारण जीव जोशाचा आड आहे, त्याने पाप केलं असेलच आणि त्याच्यामुळे तो मेल्यानंतर त्याच्या प्रित्यर्थ सर्व अन्नदान वगैरे या क्रिया केल्या जातात. आणि त्यांच्या ठिकाणी जे काही अन्न वगैरे जर कधी उपदेशीने खाल्लं, उपदेशी हा एकनिष्ठ परमेश्वराचा भक्त आहे, श्रेष्ठ परमेश्वराचा भक्त आहे आणि त्याला परमेश्वर प्राप्ती होणार आहे. म्हणून तो व्यक्ती जो वारत असतो तो परमेश्वराचा भक्तही नसतो किंवा त्याने परमेश्वराची भक्ती तशी केलेली नसते. त्यामुळे त्यांच्याकडं जर आपण त्याचं अन्न जर खात राहिलं तर त्याचा जो काही आपलं जे काही पुण्य असतं त्या पुण्यामधून काहीतरी त्यांना वाटा दिला जातो आणि त्याचं जे काही खाल्ल्यामुळं त्याला ते पुण्य मिळतं आणि आपल्याला त्याचं खाल्ल्यामुळं मळीनत्व तयार होतं आणि मळीनत्व तयारमुळे आपल्या अंगामध्ये जाड्यत्व येत असतं. जाड्यत्व म्हणजे असं काय, आळस कंटाळा येणार आणि त्यामुळे त्या आळस आल्यामुळं काय होणार, दसव्याचं अन्न जर तुम्ही सतत खात राहिले तर त्याच्यामुळं परमार्गाचा जो विधी आहे, परमार्गावर जर तुम्ही विधी करायचा असेल किंवा तुम्ही एखाद्या आश्रमात जात असतील, साधुसंताची भेट घ्यायला जात असतील, स्नान करायला जात असतील किंवा घरामध्ये तुम्ही नामस्मरण करत असाल किंवा पारायण करत असाल, देवपूजा करत असाल, उपार दाखवत असाल, परमेश्वरावर श्रद्धाभाव असेल तर ते तुमच्यामध्ये अंगामध्ये ती विधी राहणार नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला आळसपणा येईल, कंटाळा येईल, तुम्हाला देवपूजा करण्याचा कंटाळा येईल. याचं कारण आपल्याला वातावरण बरोबर नाही, आपण कुठं ना कुठं काहीतरी खातो आहे, आपण नियम पाळत नाही आहे आणि त्याच्यामुळं आपल्या अंगामध्ये हे आळसपणा येत असतो. परमार्गाचा विधी करायला लावला, पंगत करायला लावली, त्या ठिकाणी विधी करायला लावला तर याला तो करण्याचा आळसपणा येतो आणि त्याच्यामुळे कंटाळा येत असतो. जसं पहाटे स्मरणाला उठण्यासाठी इच्छा होत नाही त्याला, म्हणजे त्याला जसं पहाट झाली की परमेश्वराला प्रसन्न करावं आणि जो नियमाने आचार करतो, जो परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे जसा जसा तो आचार करतो तो मनुष्य आपोआप पहाटेला उठतो. उठल्यानंतर आपलं हातपाय धुवून विशेष करतो, विशेष केल्यानंतर आरती वगैरे, पारायण, देवपूजा सर्व करत असतो आणि स्मरणसुद्धा करत असतो. परंतु जो नियमाचं पालन करत नाही, जो असं दसव्याचं खात असतो, कुठेही खात असतो, त्यामुळे त्यांच्यामध्ये जाड्यत्व येतो, आळसपणा येतो आणि सकाळी पहाटे उठण्याची इच्छा त्याला होत नाही. म्हणून इतर प्रमाणे आचरणवंत धर्मापासून तो दूर जातो. म्हणजे जो व्यक्ती आचरण करणार आहे तो परमेश्वराच्या जवळ जातो, परमेश्वर त्याला आवड निर्माण, साधुसंताची आवड होते, देवपूजा करण्याची आवड होते, स्मरण करण्याची आवड होते. परंतु जो व्यक्ती नियम पाळत नाही तो धर्मापासून दूर चालला जातो. त्या कारणामुळे सूतक काळाचे या घरचे अन्न ग्रहण करत नाही. याला ही शंका आहे की सूतक काळाचे अन्न का ग्रहण करत नाही, तर याचं उत्तर आहे
की त्या सूतकाळाचं अन्न जर आपण खात राहिलो तर त्याचा आपल्या मानसिक मनावर परिणाम होईल, आपल्या शरीरावर परिणाम होईल, त्याचं जाड्यत्व, आळसपणा तयार होईल, कंटाळा तयार होईल आणि त्याच्यामुळं परमेश्वराने जे सांगितलेलं ज्ञान आहे, परमेश्वराने सांगितलेलं विधी तो आपल्याकडून आचरण होणार नाही. आपण फक्त नावाने उपदेश घेतलेला आहे एवढंच आपल्यामध्ये होणार, पुढची क्रिया आपल्याकडून होणार नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला मोक्ष लवकर प्राप्त होणार नाही. म्हणून अन्यपंथी लोक मानवपंथीच प्रसाद खात नाही बुवा मेल्या लोकांचं असं म्हणतो. परंतु जे काही अन्य लोकही आहेत, जे काशी करून आलेले, प्रयागराज करून आलेले, ज्योतिर्लिंग केलेले आहे, असे लोकंसुद्धा तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर ते अन्य लोकंसुद्धा दसव्याचं खात नाही. ते सुद्धा श्रेष्ठ पवित्र स्वतःला समजतात, त्याच्यामुळे ते पुण्य द्यायला तयार नाही. तर आपण तर परमेश्वराचे भक्त आहोत, एकनिष्ठ भक्त आहेत, ईश्वराचे भक्त आहोत, एक मानवापंथी आहोत आणि त्याच्यामुळं आपण ते खाणार तर आपल्यामध्ये सुद्धा आपल्याला जाडत्व होईल आणि आपण वाया जाणार. म्हणून ते तीर्थावरून आल्यावरसुद्धा सूतकाळाचे अन्न ग्रहण करत नाही. तर आपण का ग्रहण करावं? आपण तर श्रेष्ठ परमेश्वराचे आहेत, आपण परमेश्वराची भक्ती करू आहेत, मोक्ष मिळायला पाहिजे, जन्ममरण चुकायला पाहिजे म्हणून आपण परमेश्वराची भक्ती केली. त्याच्याकरता आपण उपदेश घेतला, आपण मानवापंथाचे नामधारक झालो, उपदेशी झालो आणि त्याच्यामुळे जर आपण जर असं कधी नियम पाळला नाही आणि आपण जर असं खात राहिलो दसव्याचं, त्याच्यामुळं आपल्यामध्ये परिणाम होणार. म्हणून मानवापंथ सूतकाळाचं अन्न ग्रहण करत नाही, हे याचं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर अशा प्रकारे मानवापंथाचे काही नियम आहेत. मानवपंथांचे काही नियम असल्यामुळे ते नियम अन्य लोकांना माहिती नाही आणि त्याच्यामुळे ते लोक आपल्याला काही ना काही बोलत असतात आणि म्हणून मानवपंथामध्ये जे लोकांनी उपदेश घेतलेला आहे त्यांना त्याचं नॉलेज नसल्यामुळं तेही खाऊन घेतात आणि त्यांच्यामुळे ते वाया जाऊ शकतात. म्हणून आपल्याला मानवापंथामध्ये प्रवेश केल्यानंतर मानवापंथाचं ज्ञान असणं फार महत्त्वाचं आहे आणि ते ज्ञानाची शंका आपण इथं ऐकलेली, की पहिली शंका ऐकली की लोक देवी देवतांच्या मंदिरात का जात नाही, त्यांची पूजा का करत नाही. आणि त्यानंतर दुसरी जी शंका आहे, देवी देवतांचा सत्यनारायणाचा प्रसाद का घेत नाही. अजून ते पुढं आपण ऐकणार आहोत काही शंका. त्यानंतर सूतक काळामध्ये ज्या वारलेलं आहे त्या काळामध्ये त्या माणसाच्या अन्न पाणी का ग्रहण करत नाही त्या घरामध्ये त्यांच्या पित्यर्थ. तर हे आपण शंका ऐकलेली आहे. पुढच्या शंकांचं निरसन आपण पुढच्या भागामध्ये घेऊ. तर असंच आपण ज्ञान ग्रहण करावे आणि आपलं आत्म्याचं कल्याण करून घ्यावे. दंडवत हो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.